विकास कामांचं उद्घाटन आहे, वेगवेगळ्या मोठ्या प्रमाणावर विकास कामं होणार आहेत. काय वाटतं एकूण पाथरीमध्ये येणाऱ्या काळात आणि आता काय विकास कामं होतील? पाथरीमध्ये विकास होईल. या ठिकाणी आमदार कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या पार्टीचा यापेक्षा या पाथरीचा विकास होणं महत्वाचं आहे. माझं त्याच्याकडे लक्ष असेल. आता तुम्ही पाहिलं असेल मार्केट कमिटीने एक रस्त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतलाय. अनेक आणखीन कार्यक्रम आहेत जे आम्हाला आता करायचे आहेत. आणि एक तुम्हाला निश्चित सांगतो, मी काल शिंदे साहेबांना बोलून या ठिकाणी आलेलो आहे. या शहराचा विकास करण्याची जबाबदारी ही माझी राहणार आहे. मुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष असेल पाथरीवर. निश्चित मुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष आहे म्हणून त्यांनी मला इथं पाठवलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल की महिन्यातून एक विकास कामाचं उद्घाटन या ठिकाणी केले जाईल. शिंदे साहेबांना भेटून आलेत का कोणाला भेटून आलेत याच्याशी माझा काही संबंध नाहीये, परंतु त्यांनी जे वक्तव्य केले की तर विकास होणार आहे तर त्यांचं स्वागत या ठिकाणी करतो. की पाथरी मतदारसंघाचा विकास होत असेल आणि त्यांचा हातभार लागत असेल तर निश्चितच मी त्यांच्या वक्तव्याचं आणि त्यांच्या कृतीचं मी स्वागत करतोय. परंतु शेवटी काही जरी असेल तर तिथला स्थानिकचा आमदार मी आहे आणि महायुतीचा आमदार आहे. त्यामुळं तिथं काही होत असेल तर निश्चितच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय दादा, आदरणीय शिंदे साहेब त्या ठिकाणी त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील. असं म्हणलं त्यांनी की संजय शिरसाट यांनी की सईद खान यांना पक्षात घेण्यासाठी आम्हाला कोणाला विचारायची गरज नाही. तो त्यांच्या पक्षाचा विषय असेल, परंतु महायुतीच्या कोऑर्डिनेशन समितीमध्ये एका आमदाराच्या विरोधात लढलेला दुसरा कोणी उमेदवार असेल त्याला पक्षात घ्यायचं नाही घ्यायचं हा कोऑर्डिनेशन समितीचा विषय असेल आणि तो वरिष्ठ पातळीवर त्याच्यावर निर्णय घेतला जाईल. आम्ही त्यांना फक्त एवढंच सांगितलं की तो संबंधित जो कोणी असेल त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रवेश केला. राष्ट्रीय समाज पक्षाकडनं त्यांनी महायुतीच्या विरोधात निवडणूक लढवलेली आहे. तर महायुतीच्या विरोधात निवडणूक लढवली असल्या कारणानं तुम्ही त्यांना विनाकारण आता एंटरटेन करू नये अशी आमची भूमिका आणि आम्ही ती भूमिका स्पष्ट जाहीर केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.